Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. फुटा लोणचं हे कांदा लिंबू कोथिंबीर हो पाणी आणखी काय काय आणले तुम्ही? हा हो का कॅरेट आणलेत आम्ही गावाकडूनच सगळं हो सगळं गावाकडून साहित्य सगळं आणलेलं मग किती दिवसाची तयारी आला महाराज? आता जोपर्यंत आरक्षण भेटन तोपर्यंत मग किती दिवस लावू 1 महिना लागू 2 महिने लागू आता भ्यायचं नाही जाणार 3-5 ड्रेस आणलेत आम्ही संघ हो हे काय हे कपडे सगळे जरांगे पाटील तर मुंबईला निघालेत पण त्यांच्यासोबत जो बाकी असा का जमावडा जमलाय जो निघालाय वेगवेगळ्या ठिकाणातून राज्यातून पोहोचलाय. मी सहज आता जुन्नरवरून आलो इकडे आणि नारायणगाव आम्ही क्रॉस करत होतो तुम्हाला या साईडचा आधी चित्र दाखवतो आणि मग इकडे काय शिस्त येतं बघू आपण. हा संपूर्ण रस्ता भरलाय ठिकठिकाणून राज्यभरातून सगळ्या गाड्या इथे येऊन पोहोचल्यात आणि सगळे आता थोडे मुंबईला निघतील. सहज टेम्पो डोकावून पाहिलं म्हटलं काय चाललंय महाराज काय सुरू इकडं कसलं थांबा 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 येऊ दे मला काय बेत चालू आहे? बेसन बनायचं आहे. बेसन बनवायचंय हो कधीपासून लागले? कालपासनं. नाही बेसन आता बनायला लागलो. कुठून आले तुम्ही? आम्ही घनसावंगी तालुका जालना जिल्हा. कुठून आले? जालना जिल्हा घनसावंगी तालुका. आता काय आरक्षण पाहिजे का? हो आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत. हे आम्ही सगळी तयारी घेऊन चाललो. पोह्याचा 1 कट्टा तांदळाचा 1 कट्टा सगळं साहित्य घेऊन आलेलो आम्ही. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाहीत. हे आम्ही नाही येणार. ही सगळी तयारी करता की तुम्ही? हो सगळी तयारी करून आलेलो आम्ही. आता घरी कोण आहे तिकडं? घरी आहे बाकीचे सर्व आहेत घरी पण. हो तुम्ही काय शेती करता का? हो काय लावलं वावरात? काय सोयाबीन कापस. पैसे झाले का नाही झाले? कशाचे पैसे झालेत? नाही झाले का? नाही काय झालं पावसाने वायाला गेलंय सगळं पावसाने वायाला गेलं सोयाबीन सुद्धा सगळं वायाला गेलं. आता आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचंच नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आणि आम्ही येणारच नाहीत वापस. ज्या दिवशी आरक्षण देतो त्या दिवशी वापस येणार. हो आरक्षणाने प्रश्न सुटतील का सगळे? हा सुट्टीत ना आमच्या लेकरा बाळाचं कल्याण होईल ना. हो आमच्या लेकरा बाळाचं कल्याण होईल ना. आजपर्यंत आम्ही काय केलंय? आजपर्यंत झोपलो होतोच म्हणायचं आम्ही पण आम्हाला युद्ध भेटला जरांगे पाटील त्याच्यामुळं आम्ही सुरक्षित राहणार आहेत जरांगे पाटलामुळं. हो हे बोला आता कधी व्हायचं स्वयंपाक तुमचा पूर्ण? आता 10 मिनिटात स्वयंपाक होतोय. हो गॅस आहे सगळी आहे सब लाय हमने. सगळी हे गॅस आहे. त्यांनी गॅस पण आणला त्यांनी आणि सगळ्या गोष्टी आणलेल्या दिसतात मला. फार इंटरेस्टिंग आहे हे सगळे. तुम्ही नांदेडून आला का? हा नांदेडून आम्ही बिरोली तालुक्यातून कामरसपल्ली या गावातून मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषणाचं जे हक्क दिली त्या हक्काला हो म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यातून युवक मराठा नवतरुण आमच्या गाडीमध्ये 35 लोक आहात आणि 35 आहेत. तुम्ही किती आले? 17 जण आहेत. 17 जण. 17 जण आहेत. हो मग आता बेसना सोबत खाणार काय तुम्ही? बाजरीच्या भाकरी आणलेल्या आहेत. हो दाखव बरं. हे बी दशमी आणली दशमी करून. होय हो दशमी गोड गोड ह्यावा का ह्यावा का गोड दे. ही दशमी ही चटणी फुटा लोणचं हे कांदा लिंबू कोथिंबीर हो पाणी आणखी काय काय आणले तुम्ही? हा ह्यावा का कॅरेट आणलेत आम्ही गावाकडूनच सगळं हो सगळं गावाकडून साहित्य सगळं आणलेलं. मग किती दिवसाची तयारी आला महाराज? जोपर्यंत आरक्षण भेटन तोपर्यंत मग किती दिवस लावू 1 महिना लागू 2 महिने लागू आता भ्यायचं नाही जाणार 3-5 ड्रेस आणलेत आम्ही संघ. हो हे काय हे कपडे सगळे हो वरच्या मजल्यावर काय चाललंय? मला खरंच सांगा आरक्षणाने तुमचे सगळे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं का? मला आरक्षण तर सुटणार ना सर.
आम्हाला कोणत्याच याची समजा शैक्षणिक झालं किंवा कुठल्या गोष्टी झालं तर आम्हाला समजा 1% एक पोरगा 1% वापस आलेला आमचा. मग त्या माणसाचं आरक्षण जर भेटलं तर ते आमचे प्रश्न सुटतील. बरेच आता जेवढ्याला समजा कुणबी प्रमाणपत्र भेटले किंवा ज्यांना भेटणारे आता ज्याला भेटले ते ठीक आहे, पण आमचा एक मुलगा 1% वापस आलेला आहे. त्याच्यामुळे आमचं आरक्षण जर भेटलं तर आमचे प्रश्न सुटतील. हो. मग आता हे किती वेळात होणार तयार सगळं? 15 मिनिटात. हो चालू गाडी सगळे आरक्षण लागते ना. हो गर्दी आहे ना बरीच. हा गर्दी अहो 3 तास एक जागेवर थांबलो गाडीच निघा नाही वापस मोर. हो ना त्याच्यामुळे मागचे नक्की कुठं गणित घडलं रे आरक्षणाचं? काय झालं? काय म्हणले मागचे नक्की काय प्रॉब्लेम झाला आरक्षणाला? मागच्या वर्षी काय 10% देऊ म्हणले, आश्वासन दिलं काय दिलं नाही, परत देऊ म्हणले हे असं ढकलीत गेले पुढं. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली त्यावेळेस देऊ केलं. मुख्यमंत्री बदलले की? हो बदलले ना मुख्यमंत्री. मी असं म्हणतो मुख्यमंत्री बदलले म्हणजे आधी शिंदे होते आता फडणवीस झाले असं म्हणतो. आहेत ना आता देऊ म्हणून सांगितलं होतं सगळ्याला. मग ते काय आता ज्यावेळी मिळेल फडणवीस तर चालढकल करतेत हो. त्यांच्या मनातलंही बरं नाही. मुख्यमंत्र्याच्या मनात आहे असं वाटतं का तुम्हाला? हो 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 तुमचा बेत होऊ द्या आरामात. सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून. भाकऱ्या बाबा बांधून द्या चांगल्या. हा चला बरोबर पण आता सरसकट पाहिजे म्हणता ना. मिळेल. बघा आता मुद्दाम ती गाडी थांबवली मी. त्याचं कारण असं आहे सगळे गाडीत आपलं जेवण शिजवत आहेत. ज्याने त्याने गावावर आपापला सगळा इंतजाम करून लोक आलेली आहेत आणि इथं कशाच्या मागणीसाठी? आरक्षणाच्या मागणीसाठी तडक मुंबई जाणार ती सगळी मंडळी. सरकार काही म्हणू त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही. यांच्या भावना यांच्या मागण्या यांची प्रायोरिटी असं म्हणणं आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, जुन्नरवरून.